मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय ग्रामविकास विभागानं 14 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित केलेला आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय नेमका काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा मित्रांनो, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत अन्य ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून पात्र लाभार्थी जे आहेत त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय यंत्रणेस खालीलप्रमाणे सूचना या देण्यात येत आहेत. आता यामध्ये बघा, या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी रुपये 1,00,000 च्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय असून लाभार्थ्याने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत त्यांची शहानिशा तालुकास्तरीय समिती करणे, यासाठी बाजार मूल्य याचा विचार करून संबंधित किंवा आजूबाजूच्या गावामध्ये नजीकच्या काळात झालेली खरेदी विक्री व्यवहार, बिनशेतीचे दर, गावठाण जमिनीचे दर, मुख्य रस्त्यावरील जागेचे दर, जागा विक्री करणारा व लाभार्थी यांच्यामधील सौदा चिठ्ठी तसेच स्थानिक चौकशी इत्यादी बाबींचा विचार करून जागा दराबाबत निर्णय हा घेण्यात येणार आहे. आता यामध्ये बघा, या योजनेअंतर्गत जागा खरेदी प्रक्रियेअंतर्गत लाभार्थ्याने जागा मालकाबरोबर केलेल्या विक्री करारानंतर ॲग्रीमेंट ऑफ सेल देय अर्थसहाय्य रक्कम लाभार्थ्यास अदा करण्यात येणार आहे व लाभार्थ्याने सदर अनुज्ञेय रक्कम जागा विक्रेत्याला अदा करून सदर जागेची प्रत्यक्ष खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे तालुकास्तरीय समितीने सुनिश्चित करायचे आहे. म्हणजे बघा, तुम्ही जी जागा विकत घेणार आहात त्या जागेच्या मालकासोबत करार केल्यानंतर तुम्हाला ही रक्कम देण्यात येणार आहे. आता यामध्ये बघा, जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन G+1, G+2, G+3, G+4 पर्यंत बहुमजली इमारतीसाठी एकूण लाभार्थ्यांच्या एकत्रित अर्थसहाय्यातून जागा खरेदी करू शकतात. म्हणजे जर जागा कमी असेल तर तुम्ही बहुमजली इमारतीसाठी तुम्ही एकत्रित येऊन जागा खरेदी करू शकता, परंतु प्रति लाभार्थी प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा रुपये 1,00,000 यापैकी जे कमी असेल तेच अर्थसहाय्य राहील. म्हणजे तुम्ही बहुमजली इमारत बांधत आहात, तुम्ही ग्रुपमध्ये आहात, जेवढे लाभार्थी आहात, समजा तुम्ही 5 लाभार्थी असाल तर तुम्हाला 5,00,000, 10 असाल तर 10,00,000, अशाच प्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी लाभ देण्यात येईल. ओके. जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी एकत्र येऊन गृहसंकुले म्हणजे हाऊसिंग कॉलनी किंवा बहुमजली गृहसंकुले हाऊसिंग अपार्टमेंटसाठी एकूण लाभार्थ्यांच्या एकत्रित अर्थसहाय्यातून जागा खरेदी करून जेवढे लाभार्थी असतात तेवढे तुम्हाला त्यामध्ये पैसे भेटणार आहेत. ओके. 10 असेल तर 10,00,000, 20 असेल तर 20,00,000. ओके. आता यामध्ये बघा, या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी रुपये 1,00,000 च्या मर्यादेत अर्थसहाय्य हे अनुज्ञेय असणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या जागेची किंमत कितीही असेल तरी तुम्हाला 1,00,000 रुपयापर्यंतच अर्थसहाय्य अनुज्ञेय असणार आहे. आता त्यानंतर बघा, किमान 20 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी एकत्र येऊन उभारलेल्या हाऊसिंग कॉलनीकरता मूलभूत नागरी सुविधा जसे जोड रस्ता, अंतर्गत रस्ता, ड्रेनेज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था इत्यादीसाठी जागा खरेदी करण्याकरता अतिरिक्त 20% जागेसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय राहणार आहे. हा खर्च पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागवण्यात येईल. अतिरिक्त 20% अर्थसहाय्यातून खरेदी करण्यात आलेले क्षेत्र हे सामूहिक राहील. हे क्षेत्र लाभार्थी किंवा ग्रामपंचायत मार्फत खरेदी करण्यात येईल, तथापि त्याची मालकी अंतिमतः ग्रामपंचायतीकडे राहील. हे देखील तुम्हाला 20% जास्त अर्थसहाय्य हे मिळू शकतं. ओके. अशा पद्धतीने हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्कीच कळवा. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.